आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। खानविलकर पेट्रोल पंप ते सर्किट हाऊस परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट आणि अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज खानविलकर पेट्रोल पंप ते सर्किट हाऊस या मुख्य रस्त्यावर धडक कारवाई करत अनधिकृत साहित्यांवर आज कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 46 रिकामे कॅरेट, 6 प्लायवूड, 24 स्टँडबोर्ड, 1 हातगाडी, 2 छत्री, 4 वजन काटे, 7 प्लास्टिक कागद, 5 स्टील टेबल आणि 1 डिजिटल बोर्ड इतर साहित्य जप्त करण्यात आले। महानगरपालिकेच्या ठराव क्रमांक 83 दिनांक 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आलेले। ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेंद्र भाडुर यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे। आजची मोहीम उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। या कारवाईमध्ये सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, अनुराधा वांड्रे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत तसेच अतिक्रमण आणि विभागीय कार्यालय क्रमांक 4 कडील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे। तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे।